नमस्कार. आज आपण एका शाळेच्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे ना अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी इथल्या 21 जून 2025च्या कार्यक्रमाची एक स्क्रिप्ट आहे. तर यातून काय घडलं, त्यामागची म्हणजे कल्पना काय होती आणि परिणाम काय हे जरा सविस्तर बघूया. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही शाळा भक्तियोग विश्वविक्रम नावाच्या एका उपक्रमात सहभागी झाली होती. जिल्हा परिषद सांगलीचा हा उपक्रम होता. याबद्दल थोडं काय आहे नक्की? हो, नक्कीच. हा जो भक्ती योग विश्वविक्रम उपक्रम आहे ना, तो म्हणजे केवळ योगासनं करणं एवढाच नव्हता. हं, हजारो लोकांना एकाच वेळी योगाच्या माध्यमातून एकत्र आणायचं आणि त्यातून एक प्रकारची सामुदायिक आध्यात्मिक चेतना जागृत करायची, असा हा प्रयत्न होता. आणि विश्वविक्रम साधण्याचं ध्येय होतंच. त्यामुळे या शाळेचा सहभाग म्हणजे एका मोठ्या व्यापक ध्येयाचा भाग होता, असं म्हणायला हरकत नाही. एका स्थानिक शाळेनं एवढ्या मोठ्या संकल्पनेला जोडण्याचा प्रयत्न करणं, हं. हे महत्वाचं आहे. बरोबर. तर मग कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली? स्क्रिप्टनुसार सकाळी 7 वाजता मुख्याध्यापक श्री डी.एन. पाटील यांनी भाषण दिलं, योगाचं महत्त्व सांगितलं. हे तर म्हणजे होतंच असं कार्यक्रमात. पण याचं महत्त्व काय वाटतं? हो, पण हे औपचारिक वाटलं तरी महत्वाचं आहे. कारण जेव्हा शाळेचं नेतृत्व म्हणजे मुख्याध्यापक स्वतः पुढाकार घेतात, योगाचं महत्त्व सांगतात, तेव्हा त्याला एक वजन मिळतं बरं का. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये पण मग अधिक गांभीर्य येतं, उत्साह वाढतो. अशा गोष्टी शाळेच्या संस्कृतीत रुजवायच्या असतील तर असा नेतृत्वाचा सक्रिय पाठिंबा लागतोच. आणि हे फक्त भाषणापुरतं नाही, तर कृतीतून दिसणं महत्वाचं, जे पुढे दिसलं त्यांच्या कार्यक्रमात. आणि ती कृती म्हणजे सकाळी 8 वाजताची सामूहिक योग साधना. शाळेच्या मैदानावर झाली आणि विशेष म्हणजे मोठ्या LED स्क्रीनवरून ऑनलाईन प्रक्षेपण दाखवलं होतं. त्यामार्फत साधना झाली. यात कोण कोण होतं? तर 5वी ते 10वीचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी इतकंच नाही तर कळंबी गावचे ग्रामस्थ, पालक आणि जवळच्या जिल्हा परिषद शाळेचे सदस्यही होते. म्हणजे सहभाग खूपच मोठा होता म्हणायचा. निश्चितच, हा सहभागाचा आवाका खरंच मोठा आहे. म्हणजे हे फक्त शाळेपुरतं राहिलं नाही, अक्षरशः संपूर्ण गाव, समाज एकत्र आला होता. आणि इथे तंत्रज्ञानाचा वापर, तो फक्त सोयीसाठी नव्हता. तो भक्तियोग विश्वविक्रम सारख्या मोठ्या जिल्हास्तरीय उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी, ती अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा एक प्रभावी मार्ग ठरला. यातून दिसतं की तंत्रज्ञान ग्रामीण भागात सुद्धा असे सामूहिक अनुभव कसे जोडू शकतं. एकाच वेळी इतक्या लोकांना एकत्र आणणं हे स्थानिक पातळीवर आव्हान असतं तसं. खरंय. आणि हे सत्र तब्बल 45 मिनिटं चाललं. स्क्रिप्टमध्ये उल्लेख आहे की यात योगासनं, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश होता. आणि वातावरण कसं होतं तर म्हणे सकारात्मक ऊर्जेनं आणि उत्साहानं भरलेलं होतं. म्हणजे हा अनुभव फक्त शारीरिक नव्हता. अगदी बरोबर. शारीरिक तंदुरुस्ती तर आहेच, पण त्यासोबत मानसिक शांततेचा संदेश पोचला, हा मुद्दा महत्वाचा आहे. स्क्रिप्टमधलं एक वाक्य मला खूप आवडलं. ही आपली संस्कृती आहे, आरोग्याची, अनुशासनाची आणि समतेची. हे वाक्य म्हणजे फक्त घोषणा नाहीये. यात आरोग्याकडे बघण्याचा एक खूप व्यापक, होलिस्टिक दृष्टिकोन दिसतोय. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नाही, मानसिक स्वास्थ्य पण. अनुशासन म्हणजे शिस्त, नियमितता, स्वतःवर नियंत्रण. आणि समता म्हणजे सगळेजण, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ एकत्र समान पातळीवर योगा करत आहेत.